वरती लक्ष द्यायचं. नेक्स्ट कन्सेप्ट इज सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. सिमिलॅरिटी खूप सोपा पाहत आहे. सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स और सिमिलर ट्रायंगल्स. आता पहिल्यांदा सिमिलर फिगर्सचा अर्थ काय म्हणजे? सिमिलर फिगर्स कशाला म्हणतात? द फिगर्स हॅव्हिंग सेम शेप but different sizes. Same shape but different sizes. Such figures are known as similar figures. Shape कसा असला पाहिजे त्यांचा? सेम पण डिफरंट साइजेस, लहान मोठे अशा फिगर्सना म्हणतात सिमिलर फिगर्स. आता उदाहरणार्थ बघा, तुम्ही प्लेइंग कार्ड्स बघितले, प्रत्येक खेळताना बघितले, तिथे एखादा कार्ड असा असतो बघा, त्यात कोपऱ्यात सिम्बॉल छोटासा केलेला असतो वरती आणि तोच खाली मोठा असतो बघा. एस किंवा एक्यामध्ये खाली मोठा आणि तोच वरती छोटा केलेला असतो. इथं बघा तुम्हाला कळलं, दीज आर सिमिलर फिगर्स. त्यांचे साइजेस डिफरंट आहेत पण शेप कसे सांगा? सेम. त्याला म्हणायचं सिमिलर फिगर्स. आता मी समजा तुम्हाला सांगितलं सगळ्यांना, तुमच्या नोटबुक मध्ये सगळ्यांनी एक सर्कल ड्रॉ करा. प्रत्येक जण वेगवेगळ्या रेडियसचं सर्कल ड्रॉ करा. सर्कल ड्रॉ करा. मग मला सांगा, हे जे सगळे सर्कल्स आहेत त्यांचा शेप कसा आहे रे? सेम बट साइजेस म्हणजे लहान मोठे आहेत की नाही ते? दीज फिगर्स आर नोन ॲज सिमिलर फिगर्स. तुम्हाला असं म्हणलं इक्विलॅटरल ट्रायंगल काढायला, सगळ्यांनी इक्विलॅटरल ट्रायंगल, तर तुम्ही एखादे सेगमेंट पहिले ड्रॉ करता. किती सेंटीमीटर, किती सेम डिस्टन्स कंपास मध्ये घेता. ते डिस्टन्स इथं कंपास ठेवता, 2 आर्क करता म्हणजे हा डिस्टन्स आहे. आणि मग ट्रायंगल जो ड्रॉ करता तो काय झाला सांगा? इक्विलॅटरल. आणि मग दुसऱ्याच्या ठिकाणी नोटबुक मध्ये बघितला तर हे सेगमेंट मोठी किंवा लहान झालेली असते पण ट्रायंगलचा शेप सारखा आहे, साईज कमी जास्त आहे. सच फिगर्स आर नोन ॲज सिमिलर फिगर्स. पण आपण जे पाहणार आहोत ना, सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स पाहणार. सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स पाहणार. मग आता हा प्रकार कसा आहे? सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. पहिली गोष्ट लक्षात आलं की अँगलची जी कॉंग्रुएन्सी आहे, अँगल्सची जी कॉंग्रुएन्सी असते ना, बघा हा अँगल, तर ती त्याच्या साइड्स वरती कधी ठरत नाही अँगलच्या बाबतीत. तर तो जो अँगल आहे ना, त्याचे डिग्री मेजर किती त्यावर ठरतो. ज्या 2 अँगल्सचे मेजर्स सेम असतात त्या 2 अँगल्सना कॉंग्रुएंट अँगल्स असतात. इफ द मेजर्स ऑफ 2 अँगल्स आर सेम देन दीज 2 अँगल्स आर कॉंग्रुएंट. मी तुम्हाला कदाचित असं कधी एक्झाम्पल दिले की मला आठवत नाही, पण नसेल तर आता बघा. हे बघा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे, लास्ट रो मध्ये दिसत पण नाही. आणि हा देखील राईट अँगल ट्रायंगल आहे. हा देखील राईट अँगल आहे. हा पण राईट अँगल आहे, हा पण राईट अँगल आहे. हे दोन्ही अँगल्स कॉंग्रुएंट आहेत. ते दोन्ही अँगल्स काय सांगा? कारण त्यांचं मेजर सेम आहे ना. अरे हे शेवटी रेज आहेत रे, हे कधी ना कधी वाढणारच आहे. हा अँगल असाच आहे. तुम्ही त्याचा विचार करायचा नाही, त्याचं मेजर काय बघायचं? मेजर, अँगलचं मेजर, त्याच्यावरती कॉंग्रुएन्सी ठरते. मग आता मी एक स्टेटमेंट सांगतो, तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं. when two triangles are similar their corresponding sides are in proportion आणि corresponding angles are congruent. ही लाईन लक्षात ठेवा. When two triangles are similar, their corresponding sides are in proportion and their corresponding angles are congruent. आता म्हणजे काय? लक्षात ठेवा, त्याचा अर्थ काय असतो? हे बघा, हा ट्रायंगल बघा ABC आणि हा ट्रायंगल बघा PQR. जर याच्या लेंथ 4, 5 आणि 6 सेंटीमीटर दिल्यात तुम्हाला, 4, 5, 6, 2, 2.5 आणि 3 या ट्रायंगलच्या साइड्स कशा आहेत? अँगल A आणि अँगल P कॉंग्रुएंट आहे, म्हणजे मेजर याचं आणि याचं सेम आहे. हे आर्म्स लहान आहेत मोठे बघायचं नसतं. हा मेजर करायचा अँगल इथं असतो ना. त्यानंतर अँगल B अँगल Q ला कॉंग्रुएंट आहे.
आणि अँगल सी अँगल आर ला कॉन्ग्रुएंट. अशा वेळेस हे दोन ट्रायंगल सिमिलर असतात. सिमिलर आणि सिमिलरिटीचा जो मार्क आहे तो असा असतो. याला म्हणायचं सिमिलर. आपण कॉन्ग्रुएंटला असा मार्क करतो माहिती की नाही? असं कॉन्ग्रुएन्सीचा मार्क त्याचा फक्त वरचा पार्ट मिळतो इक्वल टू काढून टाकायचं आणि वाचताना सिमिलर वाचायचं. आणि कसं लिहिलं जातं बघा, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल AR. जेव्हा असे दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये असतात. म्हणजे इथं बघा AB अपॉन PQ हा रेशो BC अपॉन QR हा रेशो आणि AC अपॉन PR हा रेशो, हे तिन्ही रेशो इक्वल असतात. मुळात प्रपोर्शन या शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे मला. प्रपोर्शन मीन्स इक्वॅलिटी ऑफ रेशोज. प्रपोर्शन मीन्स इक्वॅलिटी ऑफ रेशो. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे काय? त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स कसे असतात? प्रपोर्शन मध्ये असतात. अरे म्हणजे काय असतं तर करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो इक्वल असतो. कसा असतो इक्वल? आता दाखवतो मी तुम्हाला. चला सांगा. AB अपॉन PQ रेशो सांगा मला. AB अपॉन PQ बघा मला AB किती आहे? 4 अपॉन 2 चा आन्सर किती येणार? 2 किंवा 2 अपॉन 1. त्यानंतर BC अपॉन QR BC ची लेंथ 5 आहे आणि याची लेंथ किती आहे? 2.5. 5 डिवाइडेड बाय 2.5 किती आन्सर येणार आहे? 2.5 चा डबल आहे की नाही? 5 त्याचे ट्वाइस आहेत ना. सुमुख लक्ष दिलं पाहिजे. AC अपॉन PR सांगा. AC ची लेंथ किती आहे? 6. PR किती आहे? 3. परत रेशो किती आला? सगळ्यांचे रेशो सेम आले किती बघा. साइड्स वेगवेगळ्या आहेत, लेंथ्स वेगवेगळ्या आहेत, पण रेशो कसा आहे सगळ्यांचा? सेम. त्यालाच म्हणायचं प्रपोर्शन. प्रपोर्शनचा अर्थ इक्वॅलिटी ऑफ रेशो. तुम्ही कधी 6वीत असताना 7वीत असताना ABCD आर इन प्रपोर्शन अशी टर्म ऐकली का? ABCD आर इन प्रपोर्शन. ABCD प्रपोर्शन मध्ये तेव्हा A अपॉन B हा रेशो C अपॉन D ला इक्वल असतो. किंवा एक्स्ट्रीम टर्म्सचा प्रोडक्ट AD हा मीन टर्म्सच्या प्रोडक्ट एवढा असतो. हो ना. A इंटू D इथं बघ. AD A इंटू D AD B इंटू C BC हा प्रोडक्ट इक्वल असतो. याला प्रपोर्शन म्हणतात. प्रपोर्शन मीन्स इक्वॅलिटी ऑफ रेशो. मग ते रेशो 2 असू दे, 3 असू दे, 4 असू दे, 50 असू दे, किती असेल तरी चालेल. आपल्याला आता अल्जेब्रा मध्ये एक लेसन आहे रेशो आणि प्रपोर्शन नावाचं लेसन. फार महत्त्वाचं लेसन. त्यात तुम्हाला शब्द सारखा येईल. प्रपोर्शन शब्द सारखा येईल. बरं आता आपण काय लक्षात ठेवायचं बघा. when two triangles are similar their corresponding sides are in proportion and their corresponding angles are congruent. कसं वापरायचं असतं ते दाखवतो. लक्ष द्या. कसं वापरायचं दाखवतो बघा. when triangle LMN is similar to triangle PQR then the ratio LM upon PQ is equal to MN upon QR is equal to LN upon PR. त्यानंतर अँगल्स. अँगल L कॉन्ग्रुएंट अँगल P. वाटलं तर 3 लेटर्स फिगर मध्ये बघायचं. 3 लेटर मध्ये नाव फिगर मध्ये बघायचं. अँगल हा पुढं कॉन्ग्रुएंट म्हणायचं. सिमिलर म्हणायचं नाही, कॉन्ग्रुएंटच म्हणायचं. अँगल M कॉन्ग्रुएंट अँगल Q हा आणि अँगल N कॉन्ग्रुएंट अँगल. त्याला म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्याला म्हणायचं करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. पूर्ण हे एक्सरसाइज वर काय वाक्य लक्षात ठेवायचं? when two triangles are similar their corresponding sides are in proportion and corresponding angles are congruent. सगळ्यांना लक्षात आलं? एक्सरसाइज करा. दुसरंच घेतो. क्वेश्चन एक्सरसाइज 3.5 क्वेश्चन नंबर 1. एक्सरसाइज 3.5 क्वेश्चन नंबर 1 फक्त लक्षात द्यायचं.
फार म्हणजे फार बेसिक एक्सरसाइज. एवढा ना आहे 3च आहे. मोठा असेल. ओके, फर्स्ट क्वेश्चन. If triangle XYZ is similar to triangle LMN, if triangle XYZ is similar to triangle LMN, write the corresponding sides of two triangles and also write the ratio of corresponding sides. म्हणजे आता जे मी करून दाखवलं तेच नाही. आता दाखवलं नाही कसं ते दाखवायचं परत आन्सर रेकॉर्डिंग साठी बघा. ट्रायंगल XYZ सिमिलर ट्रायंगल LMN म्हणायचं गिवन. ते दोन ट्रायंगल्स तुम्हाला काय दिले? सिमिलर दिले. आणि राईट काय काय विचारले सांगा? करस्पॉन्डिंग ट्रायंगल्स. बघा करस्पॉन्डिंग CORRESPONDING corresponding angles are पहिला angle X congruent angle angle Y congruent angle M angle Z congruent angle N. हे काय झाले? करस्पॉन्डिंग. आता करस्पॉन्डिंग साइड्स CORRESPONDING corresponding sides are your corresponding sides in proportion are corresponding sides in proportion are XY upon LM is equal to YZ upon LM is equal to XZ upon LM. XZ upon LM. या प्रकारे आन्सर लिहायचं आहे. आता क्वेश्चन नंबर 2 आता सगळ्यांनी काय म्हणले बघा. इन ट्रायंगल XYZ XY equals 4 YZ equals 6 XZ equals 5. If triangle XYZ is similar to triangle PQR and PQ equals 8, find the lengths of remaining sides of triangle PQR. सगळ्यात पहिल्यांदा लक्ष द्यायचं. फिगर XYZ ट्रायंगल जो आहे ना तो कुणाला सिमिलर आहे? PQR ला सिमिलर आहे. XYZ च्या साइड्स कशा कशा आहेत बघा. 4 6 5. त्यानंतर PQ ची लेंथ किती आहे? 8. आणि राहिलेले जे दोन साइड्स आहेत ना हे दोन साइड्स यांच्या लेंथ्स तुम्हाला विचारले. यांच्या लेंथ्स आपल्याला विचारले. लक्षात आलं क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन काय झालं? आता याचं सोल्युशन बघा. अगदी सोपं आहे. बघा ट्रायंगल XYZ is similar to triangle PQR given. हा ट्रायंगल याला काय दिलं तुम्हाला? सिमिलर. त्या तीन ट्रायंगलच्या सगळ्या साइड्स लिहून घ्यायच्या. सांगा XY किती आहे? 4. सेंटर नाही 4 YZ equals 6 XZ equals 5Z. त्यानंतर PQ equals QR question mark and QR. मग त्यांनी दोन ट्रायंगल सिमिलर असं सांगितलं तुला. ट्रायंगल XYZ is similar to triangle PQR. याला काय म्हणायचं? गिवन. मला सांगा दोन ट्रायंगल जेव्हा सिमिलर असतात तेव्हा त्यांचे साइड्स कसे असतात? प्रोपोर्शन मध्ये असतात. XY upon PQ XY upon PQ therefore sign equals YZ upon QR is equal to XZ upon PR. आता जर दोन हे आता ज्यांच्या व्हॅल्यूज माहिती आहेत ना त्या रिप्लेस करायच्या. सांगा XY PQ YZ QR as it is XZ 5 PR as it is. आता याला मी रिड्यूस केलं तर 1/2.
तर हा रेशो एकदा याला इक्वेट करा म्हणजे क्यू आर मिळेल, आणि हा रेशो याला इक्वेट करा म्हणजे पी आर मिळेल, म्हणजे पी आर. आता कसं इक्वेट करायचं बघा, 1/2 इथे इथे लिहितो, 1/2 इक्वल्स 6/QR and 1/2 equals 5/PR. 1/2 equals 5/PR. QR into 1 आणि 6 हे ट्रान्सफर करायचं. 1 into QR, 6 into 2, तरी मला 26 म्हणला मी. 1 into QR, 2 into 6, 26. Sorry. 6 to 9. 1 into PR, 2 into 5, 10. काय विचारत होतो माझा? फाइंड द लेंथ ऑफ QR आणि काय विचारत होता? लेंथ ऑफ. ओके, जमलं का बघा? नेक्स्ट वाचा लागेल. नेक्स्ट क्वेश्चन बघायला नाही, फक्त तुम्ही स्वतः मनातल्या मनात वाचा. बघा, ड्रॉ अ स्केच ऑफ पेअर ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, लेबल देम त्याचं नाव द्या, लेबल देम, शो देअर करस्पॉन्डिंग angles by same signs, show the lengths of corresponding sides by numbers in proportion. म्हणजे स्वतः असं एक्झाम्पल घ्या की ज्यात तुम्हाला दोन ट्रायंगल्स काय दाखवायचे, आपल्याला सिमिलरिटी दाखवायचं आहे. दोन ट्रायंगल्स तुम्हाला काय दाखवायचे? सिमिलर. आणि त्याशिवाय त्याच्यामध्ये करस्पॉन्डिंग एंगल्स आहेत ते कशाला मार्क करा? सेम साइड्सना मार्क करा. आणि करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्यांना देखील नंबर्सना मार्क. म्हणजे मगाशी मी करून दाखवतो तेच. बघा एक्झाम्पल बघा, काही घ्यायचं असं काही ABC थोडा मोठा करायचा, PQR 1 2 3. बघा नंबर काही घेतले 1 2 3 बरोबर ट्वाइस करा, थ्राइस करा, पाहिजे करा. 2 4 6 आणि याला मार्क करा जो इथला, याला मार्क करा जो इथला, याला मार्क करा जो इथला. आणि मग ते मगासाठी सगळं लिहून दाखवायचं. कसं लिहून दाखवायचं? इन ट्रायंगल ABC and triangle PQR. बघा, AB upon PQ हा रेशो पहिले कॅल्क्युलेट करून दाखवायचा. 1/2. बघा, AB 1 आहे, PQ 2 आहे. त्यानंतर याचा समोर केलं तरी चालेल. BC upon QR. BC किती आहे? 2. QR किती आहे? रिड्यूस केल्यानंतर किती आहे? AC upon PR. AC upon PR. सांगा AC किती आहे? 3. PR किती आहे? 6. रेशो किती येणार आहे? 1:2. 1:1. तिघांचा रेशो सेम आला. Therefore AB upon PQ हा रेशो is equal to BC AC upon PR. तिन्ही साइडचा रेशो इक्वल झाला. आता अँगल A कॉंग्रुएंट अँगल P, अँगल B कॉंग्रुएंट अँगल Q, अँगल C कॉंग्रुएंट अँगल R. एवढं लिहून द्या. लक्षात आलं? नावं बदलली तरी चालतात, नंबर चेंज केले तरी चालतात, पण ते प्रपोर्शन मधले घ्या. कुठले तरी भरतेच नंबर घेऊ नका. वेगळे नंबर्स मगाशी कसं मी केलं होतं बघा, 2 3 5 केलं आणि नंतर हाफ केलं होतं, तसं केलं तरी चालेल. तुमचा प्रश्न आहे काय करायचं ते, पण या प्रकारे तुम्हाला हे सोडवायचं आहे. लक्षात आलं सगळ्यांना? लक्षात आलं सगळ्यांना कसं करायचं?